श्रीकृष्ण मंदिर अकोला संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सत्राच्या मूर्तिज्ञान निरूपण आजचं हे 5वं सत्र श्रीचरणीचा अंगूठा या संदर्भातला लीळा आपण बघतो आहोत। आणि उर्णपटा नयनी मार्कंड चोरी प्रगटिये करणे, म्हणजे मार्कंड हे सौराष्ट्राला म्हणजे गुजरातकडे निघालेले होते आणि तिकडून ते त्यांना उलनचं वस्त्र जे आहे स्वामींसाठी आणण्यासाठी सांगितलं। नेवासाची लीळा आहे 227 क्रमांक उत्तरार्ध। परसनायक द्वारावती निघाले, परसनायक हे द्वारावतीला निघाले होते। स्वामी म्हणतात प्रसया मार्कंडा तेही द्वारावती नियागा, यांना सुद्धा द्वारावतीला घेऊन जा। जी जी वाटे भिक्षा नाही ब्राह्मणाचे गाव नाही, त्यामुळे त्या रस्त्याने भिक्षा वगैरे व्यवस्थित मिळत नाही, सोपस्कर भिक्षा मिळत नाही आणि ब्राह्मणाची गावं पण कमी आहेत त्या भागामध्ये, म्हणजे त्या रस्त्याने जाताना। सर्वज्ञ म्हटले याचाही भगवा करा, यांनाही भगवे वस्त्र घालून टाका, संन्यासी करून टाका यांना। हो काजी, मग तयाचे संन्यासी केले, म्हणजे त्यांना संन्यासी केलं, भगवे कपडे घातले। अर्थातच मार्कंडाच्या ठिकाणी चांगदेव भट असते वगैरे, तर स्वामी म्हटले नसते की यांना घेऊन जा, आणि चांगदेव भट स्वतःही गेले नसते। पण मार्कंड हे अशा प्रतिकारण त्यांच्याकडे अशा जो काही प्रसव आहे की जेणेकरून स्वामी सुद्धा त्यांना सन्निधानी ठेवू इच्छित नाहीत, त्यांना म्हणतात घेऊन जा। परसनायकांनी अडचण दाखवली तर स्वामी म्हणतात, स्वामींनी अजून उपाय सांगून दिला, असं करा तर परंतु घेऊनच जा, इथे ठेवू नका। मग बाईसी म्हटले भास्कराया दोन्ही आसू घ्या। बाईसा त्यांनी काय केलं, त्यांना 2 आसू दिलेले आहेत मार्कंडांना आणि म्हणतात की तू तिकडे चाललेलाच आहेस गुजरातकडे, तर काय कर बाबा, मग 2 आसूंची बाबा लागोनी सोरठी जाडी घेऊन ये। 2 आसू दिलेले आहेत आणि सांगितलं की स्वामींसाठी तिकडे गुजरातकडे वस्त्र वगैरे चांगलं मिळतं, तर स्वामींसाठी चांगली सोरठी जाडी म्हणजे गुजरातची अशी ती तो वस्त्र स्वामींसाठी तू घेऊन ये। हो का, मग बाईसी दोन्ही आसू दिदलिया, 8 दाम तया वेचावया दिधले, आणि 8 दाम त्याला खर्चासाठी दिलेले आहेत, तुला लागतील रस्त्याने। आणि मग ते दोघे द्वारावतीला गेले। मग मार्कंड मासादो मागुते आले, 2 महिने थांबून परत आले आणि स्वामींचं भेट घेतली त्यांनी। मग बाईचा पुढा सांगू लागले, काही बाई आमकी ठाई चोर उठिले तेथ नागविलो, आणि बाईसांना त्यांनी खोटं सांगितलं की काय सांगायचं। बाईसांनी विचारलं काही वस्त्र आणलं नाही का स्वामींसाठी, ते म्हणाले वस्त्र आणलं असतंच, पण काय झालं ते रस्त्यामध्ये चोर भेटले आणि त्यांनी आम्हाला लुबाडलं। मारीजत चुकलो वाचलो, मारून टाकणार होते आम्हाला, काय सांगायचं, पण वाचलो। बाईची म्हटले जाऊ दे तू वाचलासी ते निके झाले, पैसे गेले तर जाऊ दे तू वाचलास ते बरं झालं। बाबाचेनी प्रसादे आमते, काही उणे असे, देवाच्या प्रसादाने आपल्याला काय कमी आहे का कुठल्या गोष्टीची, आहे सगळंच। मग बाईसी तयासी काही पांघुरावया दिदले, काही पांघरून वगैरे दिदलं, कारण त्यांनी आता चोरी दाखवायची म्हणजे थोडे कपडे स्वतःचे फाडून यावे लागतील, काही गोष्टी ज्या आहेत त्या तिकडे टाकून यावे लागतील वगैरे, असं सगळं करून आले, पांघरायला सुद्धा काय नाही। आणि मग मार्कंडांनी तिया दोन्ही आसू ते 8 दाम पर्यापासी पुरिले, त्यांनी तिकडे लांब ते पुरून ठेवलेले होते। वास्तविक काही चोरांनी लुबाडलं नव्हतं, काही नाही, परंतु या ठिकाणी त्यांनी तो खोटेपणा केलेला आहे। आणि मग एकदा स्वामी म्हणतात की मार्कंडू येथ माऊंदी न करी, बाईसांना विचारतात, ते तीर्थस्थानावरून आल्यानंतर माऊंदी करतात म्हणजे उपहार वगैरे करतात, पण मार्कंडाने काहीच उपहार वगैरे केला नाही। आणि बाईसा लगेच सांगतात की बाबा काहीच हे न करील, कसा करेल तो बिचारा, त्याला ते चोरांनी रस्त्यामध्ये लुबाडलं, मारून टाकणार होते पण तो वाचला,
आणि आता त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. स्वामी विचारतात, काही बिटी खांड नाही, म्हणजे थोडं एक दाम पण नाही आहे का तुमच्याकडे? अर्धा दाम पण नाही आहे का? काहीच पैसे नाहीत का? नाही, काहीच नाही. मग स्वामी विचारतात, दामचारी नाही, 4 दाम सुद्धा नाहीत का? नाजी नाही. स्वामी म्हणतात, तुमचे असे तो ते येथून घेईजो. मग तुम्ही म्हणता आमच्याकडे काहीच नाही, मग तुमच्याकडे जर का काय मिळालं आम्हाला तर आम्ही घेऊन टाकायचं का? भेटलं तर ते आमचं होईल, मग तुम्हाला भेटणार नाही ते परत. ते म्हणतात, हो काजी घेईजो. आता स्वामी आहेत ते, म्हणजे मार्तंडाला अजून समजलं नाही हे आहेत कोण. म्हणजे मार्तंड देवाशी खोटं बोलतात म्हणून आपण मार्तंडांना बोलतो, पण आपण पण कितीतरी गोष्टी देवाशी खोटं बोलत असतो की देवा आजपासनं मी स्मरणाला उठणार. साफ खोटं वाक्य असतं हे. 2-3 दिवस फक्त आपण उठतो, त्याच्यानंतर मग काही नाही. आपणही कितीतरी खोटं बोलत राहतो देवासोबत. मार्तंड खोटं बोललं तर आपल्याला ते चुकीचं वाटतं. मार्तंडाला हे समजत नाहीये की हे परमेश्वर आहेत, हे जाणतात सगळं, हे आपल्याकडे जे काय आहे त्याबद्दल हे उल्लेख करून राहिलेत. इतके दाम आहेत की नाहीत, इतके पैसे आहे की नाही, एवढं स्पष्ट बोलतायत. म्हणजे ह्यांना काहीतरी माहिती आहे, ह्यांना काहीतरी कळतं आहे, हे लक्षात आलं पाहिजे होतं, पण त्यांच्या काही लक्षात आलं नाही. ते आपल्याला सुद्धा परमेश्वर लक्षात येत नाहीत. देवाने आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, ते वाचताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे तर आपल्याविषयी देव बोलतायत, आपल्याविषयीच निरूपण आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि आपण सुद्धा मार्तंडासारखे असे होऊन जातो. आणि मग स्वामी तिकडे बीजे करतात जिकडे त्यांनी ते पुरून ठेवलेलं आहे. सोबत भट्टोबास आहेत. आणि गोसावी श्रीचरणाचेनी अंगुठेनी करुणी ऐसे उकरिले. ते द्रव्य कसं होतं? आता जरी बाईसांनी दिलेलं होतं चांगल्या वृत्तीने, चांगल्या भावनेने, स्वामींसाठीच्या वस्त्रासाठी म्हणून ते दिलेलं होतं, तेव्हा ते द्रव्य चांगलं होतं. परंतु आता ते द्रव्य दिल्यानंतर मार्तंडाची जी काही भूमिका बदललेली आहे, ते द्रव्य त्यांनी काय केलेलं आहे? चोरलेलं आहे. आणि चोरून ते वेगळ्या भावनेने त्यांनी ते पुरून ठेवलं आणि त्याच्याविषयी खोटं बोलले. म्हणजे ते द्रव्य आता कसं झालं? ते द्रव्यातली जी पवित्रता आहे ती निघून गेलेली आहे, त्याच्यामध्ये दोष आलेला आहे. म्हणजे एखादा पदार्थ तुम्हाला कोणीतरी चांगल्या भावनेने दिला, परंतु तुम्ही काय केलं? त्या पदार्थाला हेतूक करून टाकलं, तर तो पदार्थ कसा झाला? हेतुजन्य झाला. आणि त्या हेतुजन्य पदार्थ आता तो कसा होता? अपवित्र, एक प्रकारे अपवित्र होत असतो तो. म्हणून तर नवस जापते खेटीचं जे आहे ते कोणी खात नसतं, इतर कोणी खात नाही, त्याच्याने मळीनत्व येतं. म्हणजे पदार्थ देणाऱ्याचा भाव जरी चांगला असला तरी सुद्धा पदार्थ घेणारा जो व्यक्ती आहे, त्या पदार्थ घेणाऱ्या व्यक्तीच्या वृत्तीमध्ये जर का दोष निर्माण झाला की त्या पदार्थाचे गुणधर्म बदलतात. जसं आपण दीक्षांना घेऊन येतो, दीक्षांना हे पवित्राचे पवित्र सांगितलं देवाने, तरी पण ते दृष्टपूत का करावं लागतं? कारण की आपण जिकडून येतो आहोत, येत असताना आपण परत नपाळत्यातनं येतो ना. ज्या ज्या घरी फिरतो तिकडे नपाळतं असतं, काही हिंसक असतं, काही राजस ठिकाण, तामस ठिकाण सगळं असतं. तिथून परत आपण ती भिक्षा घेऊन येत असतो. तर त्यावेळेला त्या ठिकाणी असलेले दोषांचा प्रभाव सुद्धा त्या अन्नावर होऊ शकतो. म्हणून इथे आणल्यानंतर परत आपण काय करत असतो? भोजनाच्या आधी जोळी दृष्टपूत करतो परमेश्वराकडे. अधिकरण फक्त विनंती करतात, परंतु त्याला दृष्टीपूत कोण करणार? अधिकरण नाही करू शकत. अधिकरण फक्त देवाला विनंती करू शकतात. हे अन्न आपण उचिष्ट करून प्रसाद द्यावा, हे परमेश्वरच प्रसन्नतेने तिकडून अवलोकन करणार आणि ते अन्न जे आहे ते अजून पवित्र होईल. आणि तदनंतर कमीत कमी 5 गाठी स्मरण नंतर केलं पाहिजे, भोजन करण्याआधी. कशासाठी? तर याच्यामध्ये हेतुजन्य, म्हणजे माझ्या मनात काय हेतू आलेला पदार्थ याच्यात आलेला आहे का? मला वाटलं की पुरणपोळी खायची, नेमकी त्या दिवशी पुरणपोळी आलेली आहे का, हे आठवण्यासाठी म्हणून
आधी स्मरण करावं लागेल. मी जे अन्न खाणार आहे त्याच्यातनं माझं नुकसान नाही झालं पाहिजे, काय धर्मवृद्धी झाली पाहिजे, योग्यता झाली पाहिजे, विधी ठाकला नाही पाहिजे, इत्यादी अनेक गोष्टी. किंवा अन्न खाताना जरी भिक्षांना असलं तरी पदार्थ ते ग्रहण करताना मी त्या एखाद्या चवीमध्ये लिंपायमान झालो नाही पाहिजे, आसक्त झालो नाही पाहिजे. आणि ते भोजन करताना परमेश्वराचा आठव कायम राहावा, विसर पडला नाही पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी ते एक 5 गाठी स्मरण असतं. परत काय काय दोषजन्य कुठून काय आलो असेल आपण त्याविषयी पण देवाला विनंती करणं भाग असतं. की चुकून आम्ही त्या नपाळत्याच्या मंदिराकडनं गेलो तर त्याच्या संबंधित काही दोष निर्मिती झाली असेल, आधी भरपूर विनंती करावी लागते. म्हणजे महानुभाव पंथामध्ये जेवण तर सहज मिळतं भिक्षेमध्ये, परंतु ते जेवणं सोपं नसतं. ते पूर्ण विनंतीपूर्वक देवाला प्रार्थना करून दृष्टपूत करून मग ते भोजन करावं लागतं. म्हणजे इतकी काळजी महानुभाव पंथातले साधक घेत असतात. असं नाही की ताट वाढलं लगेच सुरू केलं. कर्मराठीमध्ये बघा, भोजन वाढत नाही तर पापड वाढलं की पापड खाणं सुरू करतात. महानुभाव पंथात तसं नाही आहे. पूर्ण भोजन वाढल्या जातं, स्वामींच्या नावाचा जयघोष केला जातो, त्यानंतर संकल्प बोलल्या जातो आणि मग ग्रहण केलं जातं. म्हणजे अन्न ग्रहण करण्याविषयी महानुभाव पंथ किती चाणाक्ष आहे, किती व्यवस्थित पद्धतीने ते भोजन ग्रहण करण्याची भाग आहे. आणि इथे अन्न भोजन करत असताना ते पोट भरण्याचा विषय त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये भोजन करत असताना देवाने विहित केलेल्या पद्धतीने ते अन्न ग्रहण करण्याचा विचार त्याच्यामध्ये आहे, विधी त्याच्यामध्ये आहे. देवानी जसं सांगितलंय त्या पद्धतीने ग्रहण करतं. म्हणजे भोजन सुद्धा विधीपूर्वक आहे आणि परमेश्वराने विहित केलेल्या विधीपूर्वक आहे. आणि म्हणून कुणाचंही अन्न ग्रहण करत असताना खूप सारा विचार करावा लागतो आणि मग ते ग्रहण करावं लागतं. ती अन्न दोषजनक आहे का, पदार्थ दोषजनक आहे का, विचारून घ्यावं लागतं. या ठिकाणी तो जो काही ते जे काही द्रव्य दिल्या गेलेलं आहे ते त्याच्यामध्ये आता दोष निर्मिती झाली आहे. त्यांचा जो काही भाव आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. आता कोणाचा, मार्तंडाचा, चोरीचा भाव. म्हणून स्वामींनी ते द्रव्य कसं दाखवलं, श्री चरणाचेनी अंगुठेनी, अंगुठ्याने दाखवलं. स्वामींनी श्रीकराने दाखवलं नाही, श्रीनेत्राने दाखवलं नाही, अंगठ्याने दाखवलेलं आहे. आणि तदनंतर स्वामींनी सांगितलं की अंगठ्याने असं उकरलं स्वामींनी, ते माती थोडीशी बाजूला केली आणि मग पिशवी निघाली. जास्त काही खोल पुरलेली नव्हती, पिशवी निघाली. गोसावी पिशवी श्रीकरी घेतली, पिशवी श्रीकरामध्ये घेतलेली अशीच एकदम, फक्त अशी पूर्ण हातामध्ये नाही घेतलेली आहे, बोटामध्ये घेतलेली आहे. आणि मग स्वामी मढासी आले. मग गोसावी दोन्ही आसू बाईसाकडे घातलिया. त्या 2 आसू ज्या दिलेल्या होत्या त्या बाईसांकडे अशा टाकल्या स्वामींनी. हे बघा आसू तुमच्या, या घ्या तुमच्या आसू. म्हणून गोसावी बाईसाकडे पिशवी टाकली. स्वामींनी ती पिशवीच टाकून दिली बाईसांकडे. हे तुमची पिशवी होय. ही पिशवी पण बघा, ओळख करून घ्या, ही तुमचीच पिशवी आहे का, तुम्ही दिलेली होती ती. मग बाईस ही पिशवी सोडून बघितली, त्याच्यामध्ये त्याच आसू होत्या. त्याची 8 दाम देखिले होती बाबा, हे मीच दिलेली पिशवी आहे. मग सर्वज्ञ म्हटले, बाई ऐसा असे तुमचा मार्कंडू, हा निका नव्हे हा दवडा असा आहे तो. म्हणून स्वामी त्यांना ठेवत नाहीत. आणि आताही स्वामी सांगतात तो निका नव्हे, त्याला काय करा, दवडा, म्हणजे त्याला इथून काढून टाका, सन्निधानी राहण्याच्या योग्य नाही. मग बाईसी घागरा बांधिला ते उगेची राहिले. बाईसांनी जे काय बोलायचं आहे, अपशब्द वगैरे जे काय बाईसा बोलायचा, तुझा मडा म्हणजे तुझं जे प्रेत आहे ते स्मशानात जाऊ वगैरे वगैरे अशा प्रकारचे बाईसा त्यांना बोलायच्या. ते बाईसांनी त्यांचा शाब्दिक उद्धार केलाय. मी असं म्हणतो की जे परमेश्वर आमच्या स्वामींच्या उद्धाराला योग्य ठरत नाही ते बाईसांच्या शब्दांना शाब्दिक उद्धाराला ते योग्य ठरतात, असं होत असतं. आणि म्हणून इथे आपल्याला हेतू म्हणजे क्रिया करताना हेतूचं काय महत्त्व आहे ते आपल्याला लक्षात येतं. तुम्ही क्रिया करत आहात, हेतू क्रिया करत आहात,
तर हेतुक क्रियेचा स्वीकार ही माया करत असते. एक अशी गोष्ट लक्षात ठेवून घ्या. तुम्ही खूप मोठ्या हेतूने क्रिया केली, तुम्हाला असं वाटतं की देवा आमचं हे काम पूर्ण झालं की आम्ही अमक्या टमक्या पदार्थांचा उपार करू, असं तुम्ही म्हणता. ते काम पूर्ण होतं आणि तुम्ही उपार ठेवता आणि तुम्ही म्हणता आम्ही देवाला उपार करतो आहोत. महानुभाव तत्वज्ञानामध्ये सांगितलं जातं निर्णयामध्ये की सहेतुक क्रियेचा स्वीकार जो आहे ते माया करते आणि निर्हेतुक क्रियेचा स्वीकार परमेश्वर करतात. आता लक्षात घ्या, आपले हेतुक क्रिया कोण स्वीकारताय? जर का माया स्वीकारत असेल तर इनडायरेक्टली आपण देवतेची भक्ती करत नाही आहोत का? अप्रत्यक्षपणे देवतेचीच भक्ती चालू आहे. आमचे स्वामी म्हणतात आमच्याकडे ज्ञान आहे, प्रेम आहे, स्मरण आहे, सेवादास्य आहे, खणव आहे, योग्यता आहे, अधिकार आहे, ह्याच्यातलं काहीतरी मागा. आपण म्हणतो नाही नाही आम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे. आपले आदर्श कोण आहेत? माहीम भट्ट, भट्टोबास आपले आदर्श नाहीत. आपले आदर्श कनाशीचे ब्राह्मण हे आपले आदर्श आहेत. एका वाक्यात त्यांनी सगळ्या गोष्टी मागून घेतल्या. स्वामी त्यांना म्हणतात हे सगळं तुम्हाला भेटणार आहे, परंतु आम्ही भेटणार नाही. आता आम्ही भेटलो तर आमच्याकडनं काहीतरी वेगळं मागा. ते म्हणतात देवा हेच पाहिजे मला, बाकीचं नको. बाकीचं देवधर्म कोणी बघितलेला मेल्यानंतर. आत्ता आम्हाला हे पाहिजे आहे. आपण सुद्धा तेच मागतो, वेगळं काही मागत नाही. आज आपण कनाशीच्या ब्राह्मणाला किती जरी आपण हसलो तरी आपले गुरु कनाशीचे ब्राह्मणच आहेत. त्यांनी एका वाक्यात जसं सगळं मागितलं तसं आपण सुद्धा एका विड्यामध्ये सगळं काही मागून घेत असतो. आपल्याला या गोष्टींच्या मागे लागायचं नाही. निर्हेतुकपणे आपल्याला क्रिया करायच्या आहेत. हेतू फक्त तोची होवावा, तोची भेटावा, योग्यता व्हावी, अधिकार व्हावा, कणव व्हावी, हा हेतू असला पाहिजे. याला ऊर्ध्व हेतू असं म्हणतात. अध हेतू जे आहेत ते त्याला सहेतुक क्रिया म्हणतात आणि ऊर्ध्व हेतू जो आहे परमेश्वर भेटण्याचा हेतू जो आहे त्याला निर्हेतुक क्रिया असं म्हणत असतात. आणि म्हणून हे पण लक्षात घ्या की तुम्ही संकल्प सोडला म्हणून क्रिया निर्हेतुक होत नसते. तुम्हाला वाटतं की आम्ही संकल्प सोडला, चक्रधरा सार्पण, निर्हेतुक क्रिया नाही. तुमची मनामध्ये हेतू आहे ना, मनाचा हेतू आहे. तुम्ही पाण्याने तो हेतू तुम्ही पुसून टाकू शकत नाही. हेतुक क्रिया असेल तर ते हेतुकच राहणार. तुम्हाला क्रियाच निर्हेतुक हेतूने करावी लागेल. मनामध्ये कुठलाही हेतू न ठेवता स्वाभाविकपणे ती क्रिया करायची असते. बहुतांशी जेव्हा आपल्याकडे कोणी भिक्षेला येतात तेव्हा सहजपणे ते भाकर वाढल्या जाते, ती एक प्रकारे निर्हेतुक क्रियेमध्ये जाईल ते. कारण तुम्हालाही माहिती नसतं, अचानक कोणतरी भिक्षेसाठी येतं, तुम्ही त्याच्यामध्ये वाढता. आणि त्यावेळी सुद्धा माझ्या देवाचे साधक आलेले आहेत म्हणून तुम्ही ती भिक्षा वाढा. आम्हाला काहीतरी गोमटा लागेल, आमचं चांगलं होईल, आमच्या घराला पुण्य लागेल वगैरे म्हणून वाढूच नका. माझ्या देवाचे साधक आले आहेत म्हणून आवडीपूर्वक त्यांना ते भिक्षांना तुम्ही वाढा, घरातलं अन्न तुम्ही वाढा. ते कुठेतरी निर्हेतुक आहे. निर्हेतुक क्रियेचा वाहो जर का ठेवला, इच्छा ठेवली, तळमळ ठेवली, तर मग परमेश्वर तुमच्याकडनं निर्हेतुक अन्नदान, निर्हेतुक क्रिया घडवून घेतात. स्वामी काय म्हणतात की जीव जीवार्चन घडे पर ईश्वरार्चन कहीची न घडे. या वचनामध्ये तेच सांगितलं. हेतुक क्रिया सहजपणे घडते, निर्हेतुक क्रिया घडत नाही. ईश्वरार्चन म्हणजे काय? निर्हेतुक क्रिया. आणि बाईसांनी उत्तर काय दिलं? बाबा घडविती तरी घडे वेरूळशी. बाबा घडविती तरी घडे की पैठणची लीळा आहे? जानोपाध्यांची प्रथम भेट, जानोपाध्याय. स्वामी स्वामी म्हणतात की न घडे. आणि बाईसा काय म्हणतात की बाबा घडविती तरी घडे. म्हणजे जर का देवाने घडवली ती निर्हेतुक क्रिया, देवाने घडवली तर घडते. म्हणजे आपल्या निर्हेतुक क्रियेचा जो कड आहे आपला, तो आपण सतत ठेवावा. आणि घडवण्याचं जे कार्य आहे, योग आहे, तो परमेश्वर घडवत असतात. आणि अशा पद्धतीने निर्हेतुक क्रिया असेल तर परमेश्वर त्याचा स्वीकार करत नाही, हे पण आपल्या लक्षात आलं.
निर्हेतुक क्रिया असेल तर परमेश्वर त्याचा स्वीकार करतात हे आपल्या लक्षात आलं, आणि सहेतुक क्रिया असेल तर परमेश्वर त्याचा स्वीकार करत नाही, ती गोष्ट लक्षात ठेवा. आता इथून पुढे आपल्याला कशा प्रकारच्या क्रिया करायच्या ह्याच्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात. आता कुणी मला येऊन विचारायचं नाही की बाबा मग सहेतुक क्रिया करूच नाही का, हा प्रश्न मला विचारायचा नाही. म्हणजे कधी असं ते आता ते फुलं तोडू नये वगैरे असं सांगितलं तर लोक मला येऊन विचारतात मग ते देवासाठी पण फुलं तोडायची नाहीत का? प्रवचनात तेच सांगितलंय आपण. देवासाठी तोडायचं झालं तर आपल्या डोक्याचा एक केस रोज उपटायचा आणि देवाला व्हायचा. मी म्हणतो तुमची दीक्षा पण लवकर होऊन जाईल आणि दुःखपूर्वक आपण काहीतरी आपलं देवाला अर्पण करू. ते फूल तर त्या झाडाचं आहे, आपण आपलं काहीतरी अर्पण केलं पाहिजे ना. तर ते असं बघा तुम्ही उद्यापासनं. आणि पवळी शिळावाने जोगेश्वरीची लीळा आहे उत्तरार्ध 83 क्रमांकाची. एकुदी गोसाव्यांसी मादने कराव्या शिळ पवळी बाहेरी होती. म्हणजे स्वामींसाठी मादने म्हणजे स्नानासाठी स्वामी ज्या शिळेवर बसतील, म्हणजे लाकडाच्या पाटावर चौरंगावर बसण्यापेक्षा दगडी शिळा असेल आणि चांगली ती मोठी असेल तर काय होईल, स्वामींना बसायला सुद्धा सोयीस्कर होईल आणि खूप चांगलं व्यवस्था पण होईल. ते म्हणून ती एक शिळा होती, परंतु ती त्या कंपाऊंडच्या बाहेर होती, कुंपणाच्या बाहेर होती. ते अवघे भक्तजन वाहत होते आणि सगळे भक्तजनांनी ठरवलं की आज ही शिळा जी आहे ती आतमध्ये घेऊन यायचीच. मार्गामध्ये असा व्यापार असतो, जे लोक मार्गात राहिलेले आहेत राहतात मोठ्या मार्गामध्ये, तिथे दिवसभरामध्ये 1 तास व्यापार असतो, सेवा असते आणि इतकं आनंदमय सेवा असते. सगळे लोक मिळून, आश्रमस्थ सगळे मिळून सेवा करत असतात. आणि वास्तविक आता आम्ही संवत्सरला असताना माती काम असायचं, दगड काम असायचं, म्हणजे अशीच सेवा असायची जी स्वामींच्या सन्निधानी पण अशा सेवा असायच्या. तर सगळे मिळून ती सेवा करत असतात, त्याचा एक वेगळाच आनंद असतो. इथे या ठिकाणी अवघे भक्तजन वाहत होते म्हणजे उचलून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. ते उचलेना, परंतु ती काय उचलल्या जाईना एवढी ती जड होती. गोसावी लघु परिश्रया बीजे केले, लघु परिश्रय सारून तेथ बीजे केले, तव शिळ उचले आणि मागवती पडे. स्वामी तिथे पोहोचले आणि सभावाला जाऊन आले स्वामी आणि तिथे उभे राहिले आणि स्वामींनी दृश्य बघितले की शिळा उचलल्या जाते आणि परत ठेवल्या जाते. म्हणजे जर तुम्ही परमेश्वराच्या मनोधर्माने एखादं कार्य कराल तर काय होईल, ते कार्य सहजपणे पार पडल्या जाईल. म्हणजे तुम्ही जे कार्य करता त्या कार्यामध्ये परमेश्वराचा मनोधर्म असणे खूप गरजेचं आहे. म्हणून मी त्या दिवशी सांगितलं ना की तुम्ही अन्नदान करत असाल, तुम्ही एखाद्या कार्याचं नियोजन करत असाल, तीर्थयात्रा काढत असाल, पदयात्रा काढत असाल, आटणाला जात असाल, तर त्याआधी आमच्या स्वामींना देवाला काय केलं पाहिजे, स्मरणाच्या माध्यमातून प्रार्थना केली पाहिजे. देवाला सूचित केलं पाहिजे आपण की मी असा असा विधी करतो आहोत, त्याच्यामध्ये मला योग्य सूचित आपण घडवा, ती क्रिया योग्य प्रकारे घडावी यासाठी मला आपण सहाय्य करा. किंवा काही दोष घडत असेल तर तो दोष घडू नये किंवा दोषाचं निरसन व्हावं वगैरे वगैरे अशी प्रार्थना करावी लागते. कुठलीही क्रिया करा त्याच्यासाठी देवाला तुम्हाला विनंती करावी लागणार. तुम्ही साधं प्रवचनाला बसता तर तुम्हाला 2 दंडवत घालून बसायचे आहेत की देवा आत्ता जे मी ऐकणार आहे ते मला बीजरूप होऊ द्या, माझ्या आचरणात येऊ द्या, असं म्हणावं लागतं. आणि दंडवत नंतर प्रवचन संपल्यानंतर पण दंडवत म्हणजे काय, नुसतंच कोरडे दंडवत नाही घालायचे की प्रार्थनापूर्वक जे ऐकलं आहे ते लक्षात राहू द्या, अजून याच्याविषयी चिंतन घडू द्या, असं प्रार्थना करावी लागते देवाला. तेव्हा कुठे शास्त्र प्राप्त होतं. नुसतंच ऐकून काही होत नाही, नुसत्याच रेकॉर्डिंग ऐकून सुद्धा काही होत नाही. बीजरूप होणं खूप महत्त्वाचं आहे. विषय समजणं महत्त्वाचं नाही आहे, विषय समजण्यासोबत ती बीजरूप झालं पाहिजे. म्हणजे तो विधी अंकुरित पण झाला पाहिजे, आचरणात पण आला पाहिजे, हे सगळं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे मनोधर्म देवाचा महत्त्वाचा आहे. तुम्हाला देवाचा मनोधर्म खेचून आणावा लागतो की देवा माझ्याकडनं ही क्रिया
योग्य प्रकारे घडू द्या म्हणून देवाचा मनोधर्म आपल्याकडे आणावा लागतो. या ठिकाणी परमेश्वर जे आहेत, आता स्वामींना काही यांनी सांगितलं असेल की नसेल सांगितलं, परंतु हेतू काय आहे? चांगलाच हेतू आहे. कोणासाठी आणतायत? देवासाठी म्हणून आणल्या जातं. हेतू चांगला आहे. आणि परंतु त्यांचं बळ त्यांना कमी पडतं आहे. कधी पण बघा, ईश्वरपैकीचं कुठलंही कार्य तुम्ही तुमच्या स्वबळावर करू शकत नाही, परंतु स्वबळावर करण्याचाच भाव ठेवायचा नेहमी, की मी हे करू शकेन, मला हे करायचं आहे, मीच हे करू शकेन, हा अहंकार आहे. मी हे ईश्वर मनोधर्माने करू शकेल, ही नम्रता आहे. आणि त्यासाठी हेतू तुमचा चांगला पाहिजे. हेतू जर का चांगला असेल तर परमेश्वर स्वतः तिथे उपस्थित होतात आणि तुमच्या त्या क्रियेविषयी देवाची प्रसन्नता, मनोधर्म परमेश्वर काय करतात? तुम्हाला प्रदान करत असतात. या ठिकाणी आमचे स्वामी तिथे आले. गोसावी श्रीचरणाचा अंगुठा शिळेसी टेकिला. स्वामींनी काय केलं? श्रीचरणीचा अंगुठा जो आहे तो त्या शिळेला टेकला, म्हणजे लावला, स्पर्श केला आणि हातू लाविला आणि श्रीकर सुद्धा लावला. आणि सर्वज्ञ म्हटले मामा आणि शिळ मादने स्थानी निरुती पडली. आणि एकाएकी आतापर्यंत जे शक्य होत नव्हतं ते एकदम शक्य झालं. आमच्या स्वामींनी श्री चरणाचा अंगुठा लावला आणि सगळ्यांनी हात लावून ती शिळा उचलली. नुसतीच उचलली नाही, उचलून तिकडे समोर नेली. पण नुसतीच नेली नाही तर इथे वाक्य काय आहे? मादने स्थानी निरुती पडली. त्यांना जिथे ठेवायची होती, जशी ठेवायची होती, बरोबर तशी जाऊन बसली ती बरोबर. नंतर त्या शिळेला अजिबात हलवायचं काम पडलं नाही की अजून थोडी डावीकडे करा, उजवीकडे करा, काही नाही. एकदम निरुती पडली, व्यवस्थित एकदम. मग तिये शिळेवरी गोसाव्यांसी मादने होय. आणि मग त्या शिळेवर आमच्या स्वामींना रोज मादने म्हणजे स्नान व्हायचं. म्हणजे तुमच्या क्रियेमध्ये जर का हेतू चांगला असेल तर परमेश्वर स्वतः तो मनोधर्म, प्रसन्नता प्रदान करतात. ह्या लीळेतनं आपल्याला दिसलं. देवाला काय यांनी सांगितलं नाही की येऊन काहीतरी स्पर्श करा वगैरे नाही, की देवाला सांगितलं नाही की शिळा खूप जड आहे, याला थोडी हलकी करून द्या बरं सामर्थ्याने, नाही. जड आहे तर जड आहे, पण उचलायची. परंतु हेतू चांगले असल्यामुळे स्वामींनी मनोधर्म त्या ठिकाणी आपला ठेवलेला आहे. म्हणून तुमची क्रिया जर का उत्तम असेल आणि विधीमध्ये बसणारी असेल तर परमेश्वर बरोबर तुमच्या त्या विनंतीचा स्वीकार आणि तुमच्या त्या क्रियेचं पूर्णत्व हे करत असतात. पुढची लीळा आहे ते आणि सांडवा बांधवणे. खडकुलीची लीळा आहे, उत्तरार्ध 18 क्रमांकाची. भटमुक्ष अनुज्ञाकृत सांडवा बांधवणे. बांधवणे म्हणजे काय? भक्तजनांनी स्वतःच्या मनाने जर का बांधला असतं तर त्याला बांधणे असं आलं असतं. परंतु इथे देवाने काय केलेलं आहे? स्वतः बांधायला लावली, म्हणून इथे बांधवणे. गोसावी भक्तजनासहित खडकाळी ये बीजे कले. खडकोलीला सर्वज्ञ म्हटले येत सांडवा बांधी जाईल, मग पैलाडी जाईल म्हणजे ते सांडवा बांधायचा. सांडवा म्हणजे पूल, तो बांधायचा आणि मग आम्ही या सांडव्यावरून पलीकडे जाणार. दगडाचा सांडवा बांधला जाईल. भक्तजन म्हणतात जीजी येत काहीच नी सांडवा बांधवेल, हे जळांत पाणी येत पाव थारे ना. इथे कसं काय सांडवा बांधल्या जाईल? देवाला ते बाकीचे लोक सांगतायत. म्हणजे आपण पण कधी कधी देवाला शिकवतो की नाही, तसं त्यांनी सांगितलं की इथे जळांत पाणी म्हणजे खोल पाणी आहे, थांग पाण्याचा तळ लागत नाहीये, एवढं खोल पाणी आहे. आणि इथे पाय थारे ना म्हणजे पाय सुद्धा टेकत नाही, कुठे तळ आहे त्याचा काय माहिती नाही. आणि मग इथे जर का सांडवा बांधायला गेलो तर जमणारच नाही. आणि मग स्वामी सुद्धा अडून बसलेले आहेत. जीव अडून बसतात तर देव पण अडून बसतात. स्वामी म्हणतात येत सांडवा बांधी जाईल, मग पैलाडी जाई जेल. आम्ही इथे सांडवा आम्हाला बांधूनच घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आम्हाला पलीकडे जायचंच आहे असं स्वामी म्हणतात. मागुते भक्तजनी म्हटले जी जी येत काही त्यांनी सांडवा बांधवेल. ते म्हणतात देवाला देवा इथे शक्य नाही आहे सांडवा बांधवणं. म्हणजे इथे आपण परमेश्वर एखादी आपल्याला विधी सांगत असतात तर आपण परमेश्वरालाच
विरोध करत असतो. पण जेव्हा परमेश्वर सांगतात तेव्हा त्या मागचं कारण शोधून काढलं पाहिजे, त्या मागचा हेतू शोधून काढला पाहिजे, मनोधर्म शोधून काढला पाहिजे. आणि देव सांगतात म्हणजे ती क्रिया होणार आहे. जेव्हा आंब्याचा तो काळ नव्हता त्यावेळेला रिद्धपूरला आमचे स्वामी श्री प्रभू भक्तजनांना सांगतात आंबा खावावा म्हणे, आंबा खायचा आहे. बाकीचे म्हणतात आता आंब्याचं कुठे सीझन आहे, श्री प्रभू उगतच आता आंबा मागतात. आंबा आता कधी येईल, उन्हाळ्याशिवाय मे महिन्याशिवाय आता आंबा नाही. आता मध्येच कुठून आणायचा आंबा. आता त्याच्यामध्ये भट्टोबास आहेत. भट्टोबास म्हणतात श्री प्रभू जर का आंबा मागतायत म्हणजे कुठेतरी आंबा आहे, कुठेतरी आंबा असल्याशिवाय ते मागत नाहीत. आणि मग त्यानंतर त्यांनी तो शोध घेतला, ते झाड भेटलं आणि ते आंबेही तिकडून श्रीप्रभूंसाठी ते घेऊन आलेले आहेत. म्हणजे स्वामी म्हणतात म्हणजे ते शक्य आहे. माईन भट्ट म्हणतात परमेश्वर शक्यतेची निरूपिती, शक्यतेच निरूपण करतात आणि शक्य तेच सांगतात. अशक्य तुम्हाला काहीही देवाने सांगितलेलं नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात, स्वामी म्हणतात येत सांडवा न बनवे तरी तुम्ही अवघे येथून जा. तुमच्याकडनं जर का सांडवा बांधणं होत नसेल, या आज्ञेचं पालन तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही इथून निघून जाण्याची आज्ञा पालन करा. आणि बाकीचे पण एवढे असे आहेत, हो काजी हे होवेल, ते म्हणतात ठीक आहे हे शक्य आहे देवा, परंतु ते शक्य नाही, ते खरंच कठीण आहे. आणि अवघे ढगाकडे गेले, उंचावर तिकडे गेले. भट म्हणिया गेले होते, आमचे भटोबास काहीतरी सेवेसाठी गेलेले होते, ते पलीकडनं आले. त्यांनी बघितलं गोसाव्यांजवळ आले तर स्वामी एकटेच बसलेले आहेत. अवघे भक्तजन काय, अवघे भक्तजन कुठे आहेत बरं, स्वामींना विचारलं. स्वामी म्हणतात येथून यायचे म्हटले. स्वामींनी पण इतर भक्तांविषयी तक्रार केली भट्टोबासांकडे की आम्ही म्हटलं सांडवा बांधवा तर त्यांनी नाही बांधवेल असं म्हटलेलं, पण आम्ही म्हटलं इथून जा तर ते म्हटले ठीक आहे. आणि मग सगळे गेले, मग आम्ही एकटे आहोत आता. भट्टोबासी म्हटले जी मी सांडवा बांधो. म्हणजे परमेश्वराचा मनोधर्मच कळायला पाहिजे. प्रवृत्ती काय आहे ती प्रवृत्ती आपल्याला धरता आली पाहिजे. परमेश्वर वेगळ्या कुठल्या गोष्टींनी प्रसन्न होत नाहीत. 1.25 लाख फुलं वाहा, त्याच्यानंतर अजून काय काय तुम्ही वाहत बसा, इतके दिवे लावा, तितके दिवे लावा, काही होणार नाही याच्याने. परमेश्वराची प्रवृत्ती जर का आपल्याला समजली नाही तर कितीही दिवे लावा आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. एवढे दिवे लावून सुद्धा आपल्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर त्या दिव्यांचा उपयोग काय. कुणीतरी ते 1000 दिवे लावायचे म्हटले. मी म्हटलं किती तेल जाणार याच्यामध्ये. ते म्हणे आम्ही 15 लिटर तेल आणलंय. म्हटलं 15 लिटर तेल एका छोटा आश्रम जो आहे तो कमीत कमी 1 ते 1.5 महिना काढेल. त्याच्यामध्ये तुम्ही काय करतायत, वाया घालवताय ते तेल. देवासाठी जाळतायत. अहो देवाच्या लोकांना खाऊ घाला ना ते तेल. देवासाठी म्हणून अन्न फेकून देण्यापेक्षा देवाच्या लोकांसाठी ते अन्न तुम्ही उपयोगी न्या, ते उपयोगी जाणार आहे. म्हणून परमेश्वराची ज्याच्यामध्ये प्रवृत्तीच नाही आहे त्या गोष्टी कशाला करायचा. वेरूळला आमचे स्वामी काय सांगतात त्यांना, याचे काही दिवेनी देखील कोणाला म्हणतात, जानोपाध्यांना. ते म्हणतात की दिवा जर का थोडा मोठा केला, दिव्याची वात, तर स्वामींचे श्रीमुख दिसेल. आणि लगेच स्वामींच्या श्रीमूर्तीवर प्रकाश तिथे पडला. स्वामी एकदम स्पष्ट दिसले त्यांना. श्रीमुख पूर्ण श्रीमूर्ती अवलोकन केली. आणि स्वामी म्हणतात तुम्हाला काय, आम्ही दुसऱ्या दिव्यानी तुम्हाला दिसणार आहोत का, किंवा दुसऱ्या दिव्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला बघणार आहोत का ना. परमेश्वर अन्य प्रकाशक नाही, परमेश्वर स्वयंप्रकाशक आहेत. मग आम्ही देवासाठी 11 दिवे लावण्याचा काय संबंध येतो. आमचे स्वामी स्वयंप्रकाशक आहेत. सृष्टीमध्ये जेवढं काही तेज आहे सगळ्यात जास्त तेज आमच्या परमेश्वराकडे आहे. त्यांच्या पुढे आपण काय दिवे लावायचे. आपण कुठला दिवा लावला पाहिजे, अंतःकरण जाळलं पाहिजे. आपण हे दिवे दिवे जाळून काय होणार नाही. अंतःकरण जाळा. त्याच्यासाठी वचन आहे. कुठलं वचन आहे, पोळल्या सुन्यापरी असावे. तो जसं जळत असतो, कुठेही जा त्याला तो जळतच असतो, शांत होत नाही. तसं आपण आपलं हृदय जाळलं पाहिजे.
बाकीचे तर कापूस आणि त्याच्या वाती तर किती जाळत बसू आपण, आपल्याला काय दुःख होणार आहे का त्याच्याने? काहीच दुःख होणार नाही, काहीच तुम्हाला काहीच जाणवणार नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचं हृदय जाळाल तेव्हा तुम्हाला परमेश्वराशी तुम्ही जोडल्या जाल. आपल्याला देवाशी जोडल्या गेलो पाहिजे. आपण देवाशी जोडल्या जात नसू तर त्या क्रिया काही उपयोग नाही. ते आरण्य रुदन की स्वामींनी कितीतरी स्पष्ट सांगितलं, सुख श्रेय आणि शृंगार ये नाही ते, ये तिन्ही नाही ती या काय काय गोष्टी काय, ते तर आरण्य रुदन आहे. या 3 गोष्टी घडल्या पाहिजेत प्रत्येक क्रियेमध्ये. या ठिकाणी काय झालेलं आहे की भट्टोबासांनी स्वामींची प्रवृत्ती जाणली की देवाला नेमकं काय अपेक्षित आहे. देवाला अपेक्षित आहे की सांडवा बांधायचा आणि पलीकडे जायचं, आणि मग तीच प्रवृत्ती भट्टोबासांनी धरलेली आहे. आणि स्वामींना म्हणतात, देवा मी सांडवा बांधू, मी बांधू का सांडवा? स्वामी प्रसन्न झाले आणि स्वामी म्हणतात, तरी तू येथीची ये प्रवृत्ती विखो होसी. स्वामींनी लगेच वाक्य म्हटलं, तुम्ही जर का सांडवा बांधणार असाल तर तुम्ही आमच्या प्रवृत्तीला पात्र ठरलेला आहात, पात्र ठराल आम्ही जे म्हणतोय ते करण्यासाठी. असं स्वामी सुद्धा प्रसन्न होतात. मग भट काही दगडगुंडे मिळवू लागले. भट्टोबासांनी इकडून तिकडून दगड जमा केले आणि मग स्वामी प्रसन्न झाले की एक तरी व्यक्ती आहे की जो आम्ही सांगितलेल्या विधी आचरणावर चालण्याचं जे काही प्रयत्न आहे तो करत आहेत. नाही म्हटले नाही. देवाला नाही म्हणणं आवडत नाही. हो म्हणा. देव तुम्हाला खरोखर संकटात कधीच टाकत नाही. ती लीळा आपण त्या दिवशी अर्धीच घेतली होती, म्हणजे अर्धी म्हणजे फक्त उल्लेख केला होता, त्याचा पुढचा भाग मी सांगितला नाही. आज मी सांगेन की महागजेंद्र सर्प कोण म्हणतं? नाथोबा म्हणतात. ऐसा सर्प आम्ही काही देखिलाची नाही. एवढा मोठा साप आहे आणि त्याचा आवाज एक ढोर ओरडल्यासारखा त्याचा आवाज आहे. नाथोबा म्हणतात की तो अमक्या देवतेचा तो वसो आहे ना, तो खाऊन घेऊन असं हे करतो, ओरडतो, त्याचा तो आवाज आहे. स्वामी म्हणतात बघून या. तो ढोराचा आवाज नसतो, तो सापाचा आवाज असतो. एवढा मोठा आवाज आणि तेवढाच मोठा साप. नाथोबा पण घाबरतात. आता स्वामी दंता म्हणतात की जा धरा. आता मला सांगा, ज्या सापाला ते घाबरले तो साप ते पकडतील का? पकडू शकतात का? नाही. पण ते नाथोबा आहे, ते आपण थोडीच आहोत. ते नाथोबाच आहेत. आपल्याला तर गाठी धरायला सुद्धा जमत नाही. गाठी धरली की आपल्याला लगेच जांभई यायला लागते, कारण की ते म्हणतात की इथला जो पॉइंट आहे बोटाचा, त्याच्यावर पुन्हा पुन्हा जर का तुम्ही प्रेस केलं की ते झोपेचं काहीतरी बिंदू आहे तो दाबल्या जातो. मी म्हणतो की अन्य वार्ता करताना पण गाठी करा, मग येते का झोप बघा. अन्य मारताना किती पण हा पॉइंट दाबा, झोप येणार नाही. झोप ती स्मरणाशी संबंधित आहे. स्मरण करायला लागले की झोप येते. आपल्याला ती गाठी धरता येत नाही, आम्हाला सूत्रपाठ धरता येत नाही, लीळाचरित्र धरता येत नाही. नाथोबासांना स्वामींनी तो सर्प धरायला सांगितला आणि नाथोबा आहेत ते लगेच धरायला गेले. पण अहो 15 सेकंद आधी तुम्ही त्या सापाला घाबरलात आणि लगेच स्वामींनी सांगितलं लगेच तो सर्प धरायला जातं पण, आणि गेले पण ते धरायला धरणार. स्वामी म्हणतात बस झालं. ते म्हणतात जीजी आज्ञेचं म्हणजे धरतोय मी साप. स्वामी म्हणतात नाही झालं, या या या. देव संकटात टाकत नाही, फक्त बघतात तुमची तयारी, बघतात काय तयारी आहे तुमची. आपण नाही का लहान मुलाला चॉकलेट देतो आणि त्याच्याकडे मागतो परत, आणि तो लहान मुलगा जर का ते दिलं नाही त्यांनी तर आपण काय म्हणतो, बापावर गेलाय बरं. परंतु जर का त्यांनी चॉकलेट दिलं तुम्हाला तर तुम्ही घेता का? तुम्ही त्याची तयारी बघता की हा देतो की नाही, दानत आहे म्हणजे दातृत्वाचा भाग आहे की नाही याच्यामध्ये. जर का त्यांनी दिलं की तुम्ही प्रसन्न होता, तुम्ही म्हणतात नाही बाळा तुझ्यासाठीच आणलेला आहे, तुम्ही घेत नाही. तसं परमेश्वर एखादं संकटमय सेवा तुम्हाला सांगतात, परंतु त्याच्यातनं तुम्हाला संकट तुमच्या डोक्यावर टाकत नाही. स्वामी म्हणतात ठीक आहे झालं, फक्त आम्ही तयारी बघितली, तुम्ही ते धरता की नाही तो सर्प, तुमची तयारी आहे. येथीच्या प्रवृत्तीला तुम्ही विको आहात. कोण? नाथोबास. इथे भट्टोबासांचं पण तेच आहे. परत दुसरी लीळा आहे डोमेग्रामची, माझी सगळ्यात दुसरी आवडती लीळा आहे ती. एक आहे माझी आवडती लीळा म्हणजे
भर तापामध्ये भटोबासांना नेवाशाला पाठवलं स्वामी, ती एक लीळा. आणि दुसरी एक लीळा म्हणजे स्वामींनी ती नदी दुथडी भरून वाहते आहे आणि स्वामी म्हणतात की काय करा, ह्याच्यात उडी मारा आणि पलीकडच्या काठाला जाऊन या. ती एक लीळा आहे. आता वाहत्या नदीमधनं पाणी कापत कापत पोहत जायचं आणि पलीकडच्या काठाला जायचं आणि तिकडून परत पण यायचं आहे. हे सोपी गोष्ट नाही आहे. आत्ता जर का पाऊस चालू झाला तर आपण पलीकडे पडवीला जाणार नाही, आपण इथेच बसून राहू. काही लोक प्रवचनाला येणार नाहीत, ते म्हणतील पाऊस भरपूर होता. आपण तर काय वाहून जाणार नाही, एवढ्या पावसात छत्री घेऊन येऊ शकतो. परंतु ती लीळा जर का आपल्याला समजली तर आपण पावसातनं चालत येऊ शकतो. परंतु वाहत्या नदीतनं पाणी तोडून पोहणं सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे. स्वामींनी सांगितलं आणि लगेच त्यांनी तयारी पण केली. स्वामींच्या श्रीचरणा लागले, दोघांनी पाण्यात उड्या घेतल्या, भट्टोबास आणि नाथोबास. आणि लगेच आज्ञा पालन आहे. प्रवृत्तीला विको होणं भट्टोबासांकडनं शिकावं. भट्टोबासांच्या लीळा वाचा, मग तुम्हाला समजेल की देव काय विधी सांगतात आणि त्याला कसं पटकन तयार व्हायचं असतं, राहायचं असतं. माघार घ्यायची नसते. हो नाही मध्ये अडकून राहायचं नसतं, हो म्हणायचं असतं. परमेश्वर सगळं नव्हे ते परमेश्वर पुरविती. इथे भट्टोबास सगळं करत असताना बघून आमचे स्वामी प्रसन्न झाले. भट्टोबासांनी बघितलं की स्वामींचा श्रीमुखावर प्रसन्नता आलेली आहे. आणि मग भट्टोबास म्हणतात, जी मी ते आपण्या विरजे बोलावू. मी त्यांना बोलावू का असं नाही म्हटलं, शब्द सगळे आहेत. मी माझ्या मदतीला त्यांना बोलवू का. अरे आता हे मी करतोय सगळं, पण मला एकट्याला जमणार नाही, तर माझ्या मदतीला त्यांना बोलवू का. हे कधी म्हटलं, स्वामी प्रसन्न झाल्यावर. रागात असताना म्हटले असते तर स्वामी परत अप्रसन्न झाले असते, अजून अप्रसन्न झाले असते. प्रसन्न झालेले बघितले, मग म्हणतात की त्यांना मदतीला बोलवू का. आपल्याला जर का आपण जर का तिथे भट्टोबासांच्या ठिकाणी असतो तर आपण तर त्या लोकांची निंदाच केली असते. ते लोक तसेच आहेत, ते नुसते देवाजवळ राहतात, प्रसाद खातात, काम करायला नको, देवाचं ऐकायला नको. आपण त्यांची निंदा करून देवाच्या म्हणजे इतर कोणाच्या मनामध्ये आपण त्यांच्याविषयी अजून काय करतो, कान भरवून देत असतो. भट्टोबासांनी तसं नाही केलं. ह्याला म्हणतात नेतृत्व. नेतृत्व कसं असतं, सगळ्यांना घेऊन चालणार, कुणाविषयी पण द्वेष भावना स्वतःच्याही मनात नको आणि इतरांच्या मनात असेल तर ती पण काढून टाकण्याचं भाग म्हणजे नेतृत्व आहे. तो भाग आमच्या आचार्यांकडे होता. उगाच आमच्या स्वामींनी माईनबट्टा असताना भट्टोबासांच्या खांद्यावर धुरा का सोपवली, कारण की कर्णधार असण्याचं, नेतृत्व करण्याचे जे सगळे गुण होते ते भट्टोबासांमध्ये होते. त्यांनी काय बघितले की देव त्यांच्यावर पण उदास नाही राहिले पाहिजे. भले त्यांची चूक झालेली असेल, त्यांना नाही समजलं काही गोष्टी, परंतु देव त्यांच्यावर उदास होणं हे चांगलं नाही. त्यांची प्रसव वाढला नाही पाहिजे, तो मोडला पाहिजे. त्याची चाल मोडली पाहिजे. ती कशी मोडेल, आजच मोडेल, आत्ताच मोडेल, ते जर का मदतीला आले तर. आणि म्हणून स्वामींना ते म्हणतात माझ्या मदतीला त्यांना बोलवू का. स्वामी म्हणतात बोलावा. आणि मग भट्टोबासी अवघे देखिले. मग भट तळ्यापाशी त्यांच्याकडे गेले भट्टोबास आणि भटी तया ते म्हटले, हे काही गा तुम्ही अवघे येथ काही. अरे तुम्ही इथे काय बसलेत सगळे. गोसाव्या ते सांडूनी कैसे आले ती. देवाला सांडून तिकडे एकटंच सोडून तुम्ही कसे आलात बरं इकडे. काही करू नाग द्या गोसावी जळांचं पाणी तेच सांडवा बांधवी ताती. आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि त्याच्यात काय आम्ही काही ते पूल बांधू शकत नाही त्याच्यामध्ये. भट्टोबासी म्हटले अंगा बांधते काही तुम्ही. अरे देव बांधवून घेत आहेत आपल्याकडनं, बांधणारे काय आपण आहोत का. सगळ्यात पहिले हेच गोष्ट लक्षात आली पाहिजे की कुठलाही विधी करणारे आपण कुणीच नाही, आपण फक्त निमित्त आहोत. तुम्ही होची म्हणावे. तुम्ही काय म्हणावं, हो म्हणायचं फक्त. मा करीते ते नेनो कोण. करीते ते नेनो कोण म्हणजे कोण आहेत, परमेश्वरच आहेत. सगळं क्रिया पूर्णत्व जे आहे परमेश्वर करवून घेतात, आपल्याला फक्त उभं करतात. तिथे लहान मुलाला काय केलं जातं, त्या गाडीत बसवलं जातं आणि त्याला ढकलतं कोण, त्याची आई असेल, वडील असेल, कोणतरी मोठा असेल, तेच ती गाडी ढकलत असतात. मुलाचं काम काय आहे, फक्त त्याच्यामध्ये बसणं.
बसण्याची भूमिका तुम्ही ठेवा, हो म्हणण्याची भूमिका ठेवा. नव्वेते पूर्वी ती सगळ्या गोष्टींचा योग परमेश्वर पुरवून देतात. महादाईसांकडे वस्त्र घेण्यासाठी द्रव्य नव्हतं, कमी द्रव्य होतं, परंतु दादोस म्हणतात की तुझ्याकडे जेवढं द्रव्य आहे त्याच्यामध्ये स्वामींचं वस्त्र येणार नाही, परंतु महादाईसांना त्याच्याही पेक्षा महागडं वस्त्र तेवढ्याच पैशामध्ये मिळतं, कमी पैशामध्ये महागडं आणि उत्तम प्रकारचं वस्त्र मिळतं. आणि मग स्वामी दादोसांना दाखवतात की हे वस्त्र केवढ्याचं आहे सांगा. ते सांगतात किंमत. स्वामी म्हणतात आम्ही एवढे पैसे देतो, जा घेऊन या असं वस्त्र. कारण की ते खूप मूल्यवान वस्त्र असतं. त्याहीपेक्षा मूल्यवान काय आहे? किंमत नाही, क्वालिटी नाही त्या वस्त्राची. ते वस्त्र देण्यामागचा जो हेतू आहे तो हेतू मात्र दादोस आणू शकत नाही. महादाईसांनी 100 रुपयाचं वस्त्र आणलं तर दादोस 1000 रुपयाचं वस्त्र आणून देऊ शकतात, पण ती आवडीची क्वालिटी त्याच्यामध्ये ते नाही आणू शकत. जी महादाईसांची आवडी आहे त्या वस्त्रामध्ये, तशी आवडी मात्र दादोस विकत आणू शकत नाहीत. म्हणून स्वामी म्हणतात हे कसं आहे? आण एकला आहे, याची किंमत आम्ही सुद्धा करू शकत नाही. परमेश्वराला सुद्धा त्या वस्त्राची किंमत माहिती नाहीये. परमेश्वर आमचे जर का विकायला गेले ते वस्त्र तर देव सुद्धा त्याची किंमत नाही करू शकत. महादाईसांची आवडी त्याची किंमत आहे. त्याच्याही पेक्षा जास्त कोणी आवडी देत असेल तर त्यांना ते वस्त्र देऊ शकतात स्वामी, पण तेवढी जास्त आवडी कोणाकडे असणार? कोणाकडेच नाही. आमच्या स्वामींनी ती स्वीकारली, ती उपयोगामध्ये नेली आणि मग कोणाला दिली? त्याची अंगी वगैरे शिवली त्याची, आणि कोणाला दिलं? भट्टोबासांनाच दिल्या गेलं. कारण की ती अंगी कुणाला द्यावी? तर भट्टोबासांसारखी, म्हणजे तशी व्यक्ती कोणच नाही भट्टोबासांच्या शिवाय. भट्टोबासांना द्यावी लागली देवाला ती, इतर कोणालाही देता आली नाही. कारण की त्या अंगीमध्ये, त्या वस्त्रामध्ये इतक्या प्रमाणामध्ये आवडी होती. म्हणून परमेश्वर सगळं पुरवतात, आपण फक्त उभं राहायचं असतं. या ठिकाणी ते म्हणतात की मी सांडवा बांधेन मग तुम्ही विरजे लागा. मी सांडवा बांधण्याचं सगळं मी जिम्मेदारी घेतो, तुम्ही फक्त मदतीला या. मग सगळे आले, दंडवते केली, श्रीचरणा लागले, सगळे स्वामींच्या श्रीचरणाला लागले. मग भटोबास म्हणतात तुम्ही अवघे दगडांना मी सांडवा बांधेन. असं करा, तुम्ही सगळे दगड घेऊन या गोळा करून आणि मी सांडवा बांधतो, किंवा मी दगड घेऊन येतो एकटा आणि तुम्ही सगळे मिळून सांडवा बांधा. 2 गोष्टी आहेत. काय करायचं? आता ते म्हणतात सगळ्यांनी विचार केला, जर का सेवा दिली की काय वाढता तुम्ही? भाजी वाढता, भात वाढता, चपाती वाढता की मीठ वाढता? लगेच आपण विचार करतो की मीठ फक्त एकदाच वाढायचं आहे आणि तेलकट वगैरे काय नाही आहे, पटकन वाढून होतं आणि कोणाला विचारावं लागत नाही, घट्ट पातळ काही नसतं. ते पटापट पटापट सगळ्यांना देऊन मोकळं व्हायचं. आणि कोणी म्हटलं का रे उभा का? नाही, मी मीठ वाढण्याची सेवा आहे माझ्याकडे, बस एकदम सेफ राहतो माणूस. भाजी वाढणाऱ्या माणसाचं अवघड काम असतं, घट्ट द्या, पातळ द्या. आपण सेवा निवडताना पण इतके व्यवस्थित विचार करून निवडतो, तेलकट लागलं नाही पाहिजे. पण असं होतं की तो बिचारा मीठ वाढणारा असतो, त्याच्या मागूनच कोणतरी भाजीवाला जातो आणि त्याच्या कपड्यावर तेल उडून जातं. तुमचे कपडे खराब व्हायचे असतील तर सेवा टाळून कपडे खराब नका करू. सेवा करून कपडे खराब केले तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला भरपूर कपडे देतील. दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही भरपूर कपडे मिळतील तुम्हाला. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा भाग पण लक्षात घेतला पाहिजे. सेवा घेताना जेवढी कष्टप्रद सेवा घेता येईल तेवढी घ्या. हलकी सेवा घेऊ नका, सोपी सेवा घेऊ नका. आपल्याला सेवा मिळताना जास्तीत जास्त कठीण सेवा आपल्याला घेतली पाहिजे. आम्ही जेव्हा आश्रमामध्ये होतो तेव्हा आम्ही अशा कुठली सेवा घेऊन ठेवलेली नव्हती की नित्य व्यापार म्हणजे रोज झाडूच मारायची, रोज झाडू मारायचं आश्रमाच्या अंगणात, असं नव्हतं. आम्ही 5-7 जण असे होतो की आम्ही रोज संध्याकाळी मामाजींच्या समोर उभं राहायचं. हा आज काय सेवा आहे? मग सांगा, तिकडची सगळी दगड इकडे आणून टाकायची आहेत, इकडची माती तिकडे न्यायची आहे, ती वाळू इकडची तिकडे न्यायची आहे. म्हणजे जी सेवा उपलब्ध असेल ती सेवा करायची आणि जास्तीत जास्त कठीण सेवा बघायची, लाकडं फोडायची वगैरे, ज्याच्यामध्ये जास्त कष्ट आहेत, की जेणेकरून थोडंसं काय होणार आहे की योग्यता थोड्या प्रमाणात जास्त वाढेल, ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे.
आणि म्हणून इथे भटोबासांनी त्यांच्या पुढे दोन्ही प्रस्ताव ठेवले आणि सगळेजण काय म्हणतात की भटोबासांना की ना नाग दे आम्ही दगडे आणून तू सांडवा बांध, ते दगड आणण्याचं काम आम्ही करतो, कुठून लांबून आणायची तेवढी आणतो, पण तिथे पाण्यात बुडकळी मारून तो दगड ठेवायचं काम तू कर, बुडलं तर तू पडशील. म्हणजे भीती कसली आहे, आम्ही बुडलो नाही पाहिजे, ते बुडले तर चालतील. तर महिला वर्ग काय करतात, ते सिलेंडर संपला की ते घरातल्या करत्या पुरुषाला बोलवतात, सिलेंडरला तो बिचारा तो जॉईन करतो आणि जेव्हा ते चेक करायचं असं तर ती बाई बाहेर जाऊन उभी राहते, उडले तर तुम्ही उडा, मी वाचेन. असं घडतं बरं का, बरोबर आहे की नाही. आणि आम्ही दगड आणून सगळेजण स्वतःला सेफ ठेवण्याचं बघतात. भटोबासांचं तसं नाही आहे. भटोबासांनी दोन्ही प्रस्ताव ठेवले, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा, मी दोन्हीला तयार आहे. ते म्हटले बाबा तूच तिकडे हे बाण आम्ही दगड आणून देतो. मग सगळे दगड घेऊन यायचे, भटोबा सांडवा बांधिती, दगड भटोबासांच्या हातामध्ये द्यायचे, भट बुडी देती, दगड घेऊन खाली जायचं. बरं, ते ऑक्सिजन मास्क वगैरे काही नाहीये, तसंच दगड घेऊन खाली जायचं. आणि पहिली पायरी बांधता भटोबासांचे तोंड बुचकळले. म्हणजे पहिली पायरी बांधली भटोबासांनी, खाली जायचं, तो दगड बसवायचा बरोबर. दगडाची भिंत बांधणं मजबूत होते, पण बांधणं खूप कठीण असतं. समजलं पाहिजे कुठला दगड कसा बसतो हे लक्षात आलं पाहिजे, पक्क बसलं पाहिजे. सगळं ते भटोबासांनी बसवलं. आईचा पहारुदी व्यापार होय, काही वेळ तासापर्यंत व्यापार चालला. आईचा ती पायऱ्याचा सांडवा बांधला. 3 दिवस व्यापार चालला आणि 3 पायऱ्यांचा तो सांडवा बांधला. म्हणजे ते पिलर टाईप ते बांधल्या गेलेले आहेत. आणि आता तिसरा दिवशी शिळ एकी अवघे लोटीत होते. एक शिळा म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये तो स्लॅब, आता कॉन्क्रीटचा स्लॅब टाकतात, तो पूर्ण शिळा, अशी लंबी शिळा आहे, ती त्याच्यावर नेऊन ठेवायची. त्याच्यावर जाऊन ती पडली की 3 पायऱ्यांवर ती शिळा बसेल आणि मग त्या सांडव्यावरून चालून आमचे स्वामी पलीकडे जाणार आहेत. आता हे सगळं झालं. आता ती शिळ लोटीत होते, ते काहीसे नाही शिळ न लोटे. ती शिळ काय लोटायला तयार नाही. गोसाव्यांशी त्या खडकावरी आसन असे. स्वामींना एका खडकावर आसन होतं. गोसावी राणाईसा ते म्हटले बाई कासोटा द्या. तिथे राणाईसा नावाची एक वृद्ध बाई होत्या. त्या राणाईसाला सांगत कासोटा द्या. मग बैसा, खाली बसा, मागोते हात टेका, दोन्ही हात मागे टेका, दोन्ही पाय शिळेला लावा आणि ती शिळा लोटा. आता ती शिळा म्हणजे काय साधी सुधी आहे का ती? एवढे भक्त मंडळी उचलायचं म्हणतात, ती हालत सुद्धा नाही. आणि एका म्हाताऱ्या बाईला स्वामी सांगतात तुम्ही लोटा. हा विचार कोणाच्या मनामध्ये आला? इतर भक्तांच्या मनामध्ये आला. आणि बाकीच्यांना वाटलं असेल की देव पण कोणाला लोटायला सांगतात, आमच्याच्याने हालत नाही आणि त्या बाईला लोटायला सांगतात. परंतु आमच्या स्वामींनी तसा विधी सांगितला, तीही तैसेची केली. आणि जेत शिळ पडावी तेथ जाऊनी खटकरी बैसली. लोटल्या गेली सहजपणे आणि लोटल्या गेली तर गेली. आणि जिथे जाऊन जशी ती बसली पाहिजे होती तशा प्रकारे तिथे जाऊन ती बरोबर बसली. एकदम व्यवस्थित झालं. इथे काय असतं, आपण जे त्या दिवशी विषय झाला पुनःसंबंधातले शाब्द ज्ञानी, अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी, हे परमेश्वरीय विहित सेवा जास्त ज्या ठिकाणी चालू असतं त्या ठिकाणी हे उपस्थित असतात. आणि निरोपण जेव्हा चालू असतं तेव्हा सुद्धा ते उपस्थित असतात. म्हणून तर आमचे स्वामी काय म्हणतात, हेच प्रवृत्ती झाली तर स्तंभ एखादे निमित्त करून बोली जेल. स्तंभ म्हणजे हे सर्व आपल्याला ते दिसत नाहीत. एखादी सेवा असेल, आपण म्हणतो किती सहजपणे ते उचलल्या गेलं, तर त्या मागे जर का ती ईश्वरपैकीची सेवा असेल तर त्या ठिकाणी ही सर्व भक्त मंडळी असते. हे अप्रोक्ष, सामान्य, विशेष ज्ञानी तिथे असतात. इथे सुद्धा त्यांनी हातभार तो लावलेला आहे, कारण की ते सुद्धा सेवेमध्ये आहेत. तिथे सुद्धा त्यांना अप्रोक्ष ज्ञानियांना कर्म नासायचे आहेत, सामान्य ज्ञानियांना मळ नासायचे आहेत, विशेष ज्ञानियांना जी काय अयोग्यतेचं हिरवठाण वगैरे जे आहे ते नासायचं आहे. यासाठी ते सुद्धा सेवा जास्त करतात. म्हणजे ज्यांचं उद्धरण निश्चित झालेलं आहे त्यांना सुद्धा सेवा जास्त करावं लागतं. आणि आपल्याला तर
आपलं अजून काहीच निश्चित नाही, तर आपल्याला सेवादास हे कंपल्सरी आहे म्हणजे आहेच. आणि या ठिकाणी तया अवघ्या विस्मयो झाला, सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. भट्टोबासांना काहीच आश्चर्य वाटलं नाही, कारण भट्टोबासांना माहिती आहे हा स्वामींच्या मनोधर्माचा भाग आहे, म्हणून हे कार्य एकदम बरोबर सगळं होणार आहे. भट्टोबासी म्हटले, होय गा करीते नेनो कोण असे. बघा मी बोललो होतो ना, करीते नेनो कोण असे, आपल्याला माहिती नाही कोण करणार आहे, सगळं परमेश्वर करणार आहेत. हे आम्हा अवघ्या लोटिता न लोटे मा, या बाईचेनी लोटे. आपल्याकडनं लोटल्या गेलं नाही, ते एका वृद्ध बाईने लोटलं. ऐसा सांडवा बांधला, मग सर्वज्ञ म्हटले आता ऐसियाची पैलाडी जाईजे, म्हणून गोसावी पैलाडी बीजे केले. स्वामी सांगितलं आता आम्ही असं सहजपणे पलीकडे बीजे करणार आहोत. आणि स्वामी प्रसन्नतेने त्या सेवेचा स्वामींनी स्वीकार केला. सांडवा बांधल्याच्या त्या सेवेचा स्वामींचं जी काही उदासीनता होती इतर भक्त मंडळींविषयी ती पण गेली. सगळ्यांनी जोमाने मिळून ते सांडवा बांधला आणि त्या सांडव्यावरून आमचे स्वामी पलीकडे गेलेले आहेत. अशा प्रकारे या 2 लीळा आजच्या लीळा सत्रामध्ये आपण बघितलेल्या आहेत. दंडवत हो.